ग्रामविकास परिषदेला उपस्थित भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील, प्रांताधिकारी गोविंदराव शिंदे, विष्णुकाका हिंगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, विवेक वळ समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व पत्रकार मित्र आणि खास होऊन या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्य, आज आता शिवाजीराव पवार यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये ग्रामविकासाची कल्पना आपल्याला सांगितलेली आहे आणि गावाचा विकास करायचा असेल तर काय करायचा, नुसतं पत्र लिहायचं माझ्याकडे आणून द्यायचं एवढ्यात नाही ग्रामविकास होणार. ग्रामविकास होईल तो आपल्या गावामध्ये आपण जर बारकाईने लक्ष घातलं लहान मोठ्या गोष्टीवर तरच हे शक्य होईल. पण हल्ली जरा विकास गाव पातळीवर थांबलेला दिसतोय आणि त्याचं कारण ही निवडणुकीची जी पद्धत आता काढलेली आहे की या मळ्याला 6 महिने, त्या मळ्याला 6 महिने, या मळ्याला 3 महिने आणि मग त्या 6 महिन्यांनी त्या सरपंचांनी राजीनामा द्यायचा आणि दुसऱ्याने व्हायचं, त्यांनी 6 महिन्यांनी राजीनामा द्यायचा. मग 5 वर्षात 5 सरपंच आणि 5 उपसरपंच. आता जो 6 महिन्यासाठी सरपंच होईल तो समजून घेण्यातच त्याचा वेळ तेवढा जाईल आणि समजून घेतलं की त्याची सीटवरून खाली उतरायची वेळ होईल आणि पुढचा लगेच येईल आणि गाव ठरवेल की तुम्ही आता थांबवा. कधी कधी आता आम्ही सरकारच्या लेवलला पण चुका करतो. आता ही जी थेट लोकांच्या मधून सरपंचाची निवड काढलेली की केल्याचा कायदा केलाय, त्याच्यामध्ये आता जरा धनाढ्य मंडळी किंवा ज्यांच्याकडे पैसे आहेत असे लोक आता पैशाचा वापर करून गावाची ही पदं त्या ठिकाणी मिळवायला लागलेली आहेत. सगळ्याच गावात असं होतं असं मी मानत नाही, पण पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे वॉर्डातला पंच निवडून आला की मग त्याच्यातून सरपंच निवडला की सगळ्यांना मिळून चांगलं काम होतं आणि चुकीचं काम होत असेल तर त्या सरपंचाला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला लगेच बदलवता येतं. आणि म्हणून जर आपण असा प्रयत्न केला, मला माहिती आहे तुमच्यातल्या काही लोकांना आवडणार नाही कदाचित, पण गावाचा विकास करायचा असेल तर सरपंच किंवा सोसायटीचा चेअरमन हा 5 वर्षासाठीच असला पाहिजे. आणि एकदा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पैसे वाटायची सवय लागली की आता काही लोक जे थेट निवडणुकीत उभे राहतात ते काही गावांमध्ये, सगळ्यांना मिळत नाही, तर पैसे व्यक्तीला किंवा घरटी जाऊन पैशाचं पाकिट देऊन त्या ठिकाणी मतं खरेदी करतात. आणि मग एकदा ग्रामपंचायतला ही सवय लागली की मग जिल्हा परिषद, पंचायत समिती
विधानसभा, लोकसभा या सगळ्या निवडणुकीमध्ये लोकही अपेक्षा करतात आणि उमेदवारालाही त्याचा झटका बसतो. आणि मग एकदा वाटलेले पैसे जर तो असेल चांगला बिझनेसमॅन वगैरे कुठे, तर गोष्ट वेगळी आहे. पण मुंबईला रिटायर होऊन एखादा माणूस ग्रॅच्युटी घेऊन आला 12-15 लाखाची आणि गावात त्याला इच्छा झाली आपल्याला सरपंच व्हायचं आहे आणि त्यांनी गावामध्ये खर्च करून जर सरपंच झाला तर ती वेगळी गोष्ट आहे. पण ज्याच्याकडे काहीच नाही तो सरपंच झाला तर शेवटी तो सुद्धा आपले खर्च झालेले पैसे वसूल करण्याच्यासाठी काही ना काहीतरी त्या ठिकाणी युक्ती काढेलच आणि त्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल. तर असं होणार नाही याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. आज या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. सरपंच, उपसरपंच सगळ्या जण आल्यात आणि पुरुष पण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. का जास्त महिला आल्या मला माहिती नाही. बँकेत काही आले काय? 1500 रुपये. हा, बँकेत आल्यामुळं खुश आहेत महिला आणि ते येत राहणार आहे. आणि अशा सरकारच्या अनेक योजना आहेत ज्या ग्रामपंचायत पातळीवर आपल्या गावामध्ये समजा दवाखाना असेल तर त्या दवाखान्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तिथं जाऊन सगळी सोय बरोबर आहे नाही आहे, नसेल तर एखादं पत्र लिहिलं पाहिजे, जिल्हा परिषदेच्या सीओला लिहिलं पाहिजे, नाहीतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला लिहिलं पाहिजे, नाहीतर आणखीन आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना लिहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ती व्यथा त्या ठिकाणी मांडली पाहिजे. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला प्यायचं शुद्ध पाणी. आता बऱ्याच ग्रामपंचायतींनी आरो मशीन बसवलेली आहेत आणि अतिशय स्वस्तामध्ये जार भरून पाणी, पिण्याचं शुद्ध पाणी हे घरोघर सुद्धा पोहोचवण्याची स्कीम काही ग्रामपंचायतींनी काढलेली आहे. स्वच्छतेच्या बाबतीत सगळं गाव स्वच्छ असलं पाहिजे. आपल्या गावाचा नियमच असला पाहिजे की कोणीही उघड्यावर त्या ठिकाणी जायचं नाही. आता काही काही लोकांना सांगून देखील ते पटत नाही किंवा काय होतं मला माहिती नाही. मी आमच्याच गावचा किस्सा सांगतो. त्यावेळेला मी लहान होतो, हायस्कूलला होतो. तेव्हा आमचं हायस्कूल जिथं आहे तिथं पूर्वी जरा थोडं याच कामासाठी ती जागा होती. हायस्कूल बांधल्यावर सगळ्या ग्रामस्थांना विनंती केली की आता इथं हायस्कूल बांधलंय, आपली मुलं शिकतायत, इकडं कोणी या कामासाठी जाऊ नका. पण काही काही रगेल लोक असतात ते तिकडं जायचेच. मग आता त्यांना काय करणार, काय शिक्षा करणार? ते आमचे मुख्याध्यापक खूप डोकेबाज होते. ते म्हणले आपण असं करूया, आपण एक वाजंत्र्यांची टीम तयार करू. आणि वाजंत्र्यांची मुलांचीच टीम केली, ढोल आणि ते, आणि वाजंत्र्यांची टीम तयार केली. आणि तिकडे जर कोणी गेलाच
तर त्याला जाताना नाही अडवायचं. त्याचा सगळा कार्यक्रम झाला की मग त्याला वाजवत वाजवत गावात आणायचं. आता काही दिवस हे केल्यामुळं गावात आपली वरात निघायला नको म्हणून आता सगळेच थांबले. आता प्रॉपर सगळं त्या ठिकाणी आहे. आणि हे स्वच्छतेचं महत्व आहे. आणि तुम्हाला जो निधी मिळतो 25-15 मधला किंवा कुठल्या अन्य फंडामधला, तर गावातली गटार हे अशुद्ध पाणी वाहून जाण्यासाठी आणि कुठेतरी ते जिरण्यासाठी ती त्या ठिकाणी आपण घेतली पाहिजेत. रस्ते चांगले केले पाहिजेत. आजपर्यंत गावातले रस्ते करायला तुम्हाला कुठं निधी मिळत नव्हता, कारण रस्त्यांचे सुद्धा प्रकार आहेत. एक राष्ट्रीय महामार्ग, त्याला केंद्र सरकार काही आणि राज्य सरकार काही पैसे देतं. मग राज्य महामार्ग, आता हा पुण्यावरून नाशिकला जातो हा नॅशनल महामार्ग. दुसरा जातो तो याला भीमाशंकरला जातो तो राज्य महामार्ग. तर मग जिल्हा रस्ता, इतर जिल्हा रस्ता आणि ग्राम रस्ता, असे प्रकार आहेत. आता बऱ्याच वेळेला बरेच सरपंच येतात, निवेदन घेऊन येतात. त्यावेळेला फक्त आमच्या गावचा हा रस्ता झाला पाहिजे एवढंच सांगतात, पण हे नाही सांगत की त्या रस्त्याची ग्रेड काय आहे. आणि सरकारमध्ये सुद्धा बजेटमध्ये पैसे देताना फक्त राज्य रस्ता किंवा जिल्हा रस्ता यालाच पैसे मिळायचे. आता आम्ही गव्हर्नमेंटमध्ये 15 दिवसापूर्वीच निर्णय घेतलेला आहे की आता रस्त्यांचा दर्जा वाढवायचा. म्हणजे जो जिल्हा रस्ता असेल त्याला राज्य रस्ता करायचा. पांदीचे रस्ते असतात ते रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करता येऊ शकतात. अनेक भांडणं भाऊबंधांची किंवा शेजाऱ्यांची त्या रस्त्याच्या वाटेवरून किंवा आणखीन कशावरून तरी त्या ठिकाणी होत असतात. तर त्या गोष्टी आपण आता टप्प्याटप्प्याने जशी जशी सुधारणा होऊन त्याचं नोटिफिकेशन निघेल त्यावेळेला आपल्या गावातले प्रत्येक वाडी वस्तीचे सगळे रस्ते चांगले करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. त्याच्यासाठी सरकार त्याला निधी देईल, आम्ही त्याला निधी देऊ. पण गावातले रस्ते चांगले पाहिजेत, स्वच्छ पाहिजेत. तसं पवारांनी सांगितलं की रस्ता बघायला तिकीट लावलेलं आहे 700 रुपयाचं, म्हणजे गाव बघायला. आहेत काय काय सरपंच कल्पना काढतात. आता अवघड काय नाही, आता पिठाची गिरणी टाकणार का अवघड आहे का? जास्त खर्च येतो का? पण हे दुसरं कोणीतरी करण्याच्या ऐवजी ग्रामपंचायतीने केलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे नियम पाळले तर निश्चित गावाला त्याच्यामध्ये एक फायदा होऊ शकतो. आणि तो करून घ्यायचं काम आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे. दुसरी सगळ्यात काळजी करायला लावणारी एक जी गोष्ट आहे, हल्ली आजारपण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आणि विशेष करून कॅन्सरचा आजार हा फार मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना, पुरुषांना, सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये
होताना हा आपल्याला आढळून येतो. बरं, कॅन्सरच्या आजाराचं असं आहे की आपण जरी ट्रीटमेंट केली, तो जर लवकर डिटेक्ट झाला तर थोडीफार आपण ट्रीटमेंट करू तरी शकतो. पण खूप पुढे गेला आजार आणि मग आपल्याला कळलं आणि आपण किती लाख रुपये खर्च केले तरी तो आजार काही बरा होत नाही आणि ती माणसं काय त्याच्यामध्ये तो वाचत नाही. काय कारण याच्यासाठी? याच्यासाठी आज आपण जी शेतामध्ये औषधं वापरतो, पेस्टिसाइड्स, समजा तर कोबीची भाजी आहे, कोबीच्या भाजीमध्ये आपण जे औषध मारतो ते त्याचा काही अंश त्याच्यातच राहतो. बाकीच्या सुद्धा पिकांचं असंच आहे, भाजीपाल्याचं असं आहे, द्राक्षाचं असं आहे, सगळ्याचं असं आहे. आणि म्हणून ऑर्गॅनिक शेती आणि इनऑर्गॅनिक शेती असे जे दोन प्रकार झालेले, औषधं मारून केलेली शेती आणि औषधं न मारता केलेली शेती, तर त्याच्यामधून हे आजाराचं प्रमाण कमी झाल्याशिवाय राहणार नाही. पूर्वीच्या काळामध्ये आपण ज्या वेळेला इतके प्रगत नव्हतो त्यावेळेला आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मागच्या बाजूला एक परसबाग असायची आणि त्या परसबागेत निदान आपल्या कुटुंबाला खाण्यापुरतं का होईना भाजीपाला आपले पूर्वज, आपले वडील, आपले आजोबा पणजोबा ते तिथं करायचे. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. आता आपण सगळं बाजारात पाठवतो पण आणि बाजारातून आणतो पण, आणि त्याचा मग नंतर काय परिणाम होतो हा परिणाम आपण भोगतो आहोत किंवा आपल्या वाट्याला येतो. आणखीन एक गोष्ट मला चिंता करायला लावणारी आहे ती म्हणजे कुपोषण. कुपोषण हे फक्त एखाद्या आदिवासी भागात किंवा मागासलेल्या भागात किंवा तिकडे मोखाड्याला, पालघरला तिकडं कुठंतरी होते असं नाही. आपल्या भागामध्ये कुपोषण होतंय आहे. फक्त त्याच्याकडं आईवडिलांची जरी इच्छा असली त्याला ट्रीटमेंट द्यायची, तरी बऱ्याच वेळेला अशिक्षित आईवडील असल्यामुळे त्यांना कोणी त्याचा सल्ला देत नाही नक्की काय करायला पाहिजे. आणि तो सल्ला द्यायचं काम आपण ग्रामपंचायतीने आणि विशेष करून महिला सदस्यांनी हे जर काम त्या ठिकाणी केलं तर ती मुलं कुपोषणातून बाहेर पडतील. नाहीतर मग ही मुलं कुपोषित राहिली. आणि कसं होतं की याचं एक मूळ कारण आहे. मूळ कारण काय आहे की मुलींची लग्न जी होतात ती बऱ्याच वेळेला लहान वयात होतात. 18 वर्षाच्या आत, 16 वर्षाच्या, 15 वर्षाच्या मुलींची सुद्धा लग्न होतात. तर ज्या वेळेला अशा मुलींची लग्न होतात त्यावेळेला त्या मुली म्हणजे मातृत्व घेण्याइतकी सगळी त्यांची वाढ झालेली नसते. आणि मग अशा वेळेला अल्प वयामध्ये मुलं झाली किंवा जास्त मुलं झाली, कारण आता नाही तितका आग्रह, पण पूर्वी आग्रह असायचा मुलगाच पाहिजे. आणि मग 5 मुली झाल्या, 6 मुली झाल्या तरी चालतील, पण मुलगा जन्माला येईपर्यंत मुलांना जन्म देत राहायचं, अशा प्रकारची संकल्पना पूर्वीच्या काळामध्ये होती. आता ती संकल्पना नाही. परंतु लहान वयात लग्न करणं हे आता जवळजवळ एक मोठी फॅशन झालेली आहे. पूर्वी ज्या वेळेला आपण सामुदायिक विवाह सोहळे करायचो तेव्हा तर हे जास्त व्हायचं. आता त्याच्यामुळे सामुदायिक सोहळे
जवळजवळ बंद पडल्यासारखंच आहेत. आता फारसं सामुदायिक सोहळ्यामध्ये कोणी लग्न करत नाही. आणि आता आमच्या घराची परिस्थिती, आम्हाला आमचं लग्न आमच्या घरात, आमच्या दाराच्या पुढं किंवा एखाद्या चांगल्या मंगल कार्यालयात झालं पाहिजे, अशा प्रकारची एक भूमिका त्याच्या पाठीमागं आहे. आणि मग आई कुपोषित होते. आई कुपोषित झाली की बालक कुपोषित होतं, आणि बालक कुपोषित झालं की पुढची सगळी पिढी कुपोषित होते. आणि कुपोषण हे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात आहे. फक्त मागासलेल्या लोकांच्याकडे, आर्थिकदृष्ट्या मागासलेले, सामाजिकदृष्ट्या मागासलेले याच घरात कुपोषण आहे असं नाही. तर ज्या वेळेला आपण BDO साहेब, प्राण साहेब, ज्या वेळेला मुलांना आणि विशेष करून मुलींचं हिमोग्लोबिन तपासतो आपण, ज्या वेळेला हिमोग्लोबिन कमी जर असेल तर ते हिमोग्लोबिन बाहेरून सुद्धा देता येतं इंजेक्शननी. तर असं जर प्रत्येक सरपंचांनी ठरवलं की माझ्या गावात किती महिला आणि किती मुलं कुपोषित आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्यांच्यावर उपचार करून आमचा गाव हा कुपोषण मुक्त गाव म्हणून करू, त्यावेळेला आपोआपच आपला तालुका हा कुपोषण मुक्त तालुका होईल. आणि ज्या वेळेला आपण कॅम्प लावतो त्यावेळेला त्या मातेला आपण पौष्टिक अन्न खायला देतो. आदिवासी भागातल्या महिला असल्या तर त्या जेवढ्या दिवस कॅम्पमध्ये राहतील तेवढे दिवस त्यांचा रोजगार बुडतो, म्हणून त्यांना पैसे सुद्धा दिले जातात त्यांच्या रोजगाराचे. आणि त्यांच्याबरोबर राहणाऱ्या एका महिलेचं जेवण आणि ते सगळं त्या ठिकाणी दिलं जातं. सरकारच्या पातळीवर प्रयत्न करतं, परंतु सरकारची योजना आहे, राज्यात आहे, जिल्ह्यात आहे, पण गावात नाही आली आपल्या अजून. आणि आपल्याकडं हॉस्पिटल मग चांगली व्यवस्था आहे. आता आपलं मंचरचं उपजिल्हा रुग्णालय चांगली एक आपण व्यवस्था निर्माण करू शकलो. आणि अजूनही आपण व्यवस्था निर्माण करतो. मी आधीही सांगितलं होतं की आता आपण मंचरला जे उपजिल्हा रुग्णालय बांधले 100 खाटांचं, त्याच्याच बरोबरीने आता इकडे या तांबडेमळ्याच्या तिथं आणखीन एक 100 खाटांचं हॉस्पिटल आपण बांधतो. ज्या वेळेला आपण इकडचं हॉस्पिटल आता निम्मं झालं बांधून, इकडचं ज्या वेळेला हॉस्पिटल पूर्ण होईल त्यावेळेला गावातलं हॉस्पिटल जे आहे ते पूर्ण 100% महिलांसाठी राखीव करण्यात येणार. आणि इकडं या बाजूला पुरुषांच्यासाठी 100 खाटांचं हॉस्पिटल त्या ठिकाणी करणार. हे आपण लक्षामध्ये त्याच्यामध्ये घ्या आणि त्याचा फायदा हा सगळ्यांनाच होणार आहे. आता आपल्या गावामध्ये काही दिव्यांग लोक आहेत, कोणाला चालता येत नाही, म्हणजे पोलिओ झालेला आहे, आणखीन काही झालेलं आहे. अशा लोकांना मदतीची गरज असते, कोणाला सायकलची गरज असते, कोणाला आणखीन कशाची गरज असते. म्हणून आपल्याला आठवत असेल की आपण मध्ये एक कॅम्प घेतला होता आणि त्याच्यात 2 योजना होत्या. एक इडीप म्हणून आहे जी फक्त ज्यांना व्यंग आहे अशा लोकांच्यासाठी, आणि एक ज्येष्ठ वडीलधाऱ्या लोकांच्यासाठी. मग त्या कोणाला काठी, कोणाला चष्मा, कोणाला आणखीन काय, कोणाला आणखीन काय, असा कॅम्प आपण घेतला होता. आणि केंद्र सरकारची योजना आहे, महाराष्ट्र सरकारची पण आहे, पण केंद्र सरकारची योजना ही आपण आपल्या तालुक्यात राबवायची ठरवली.
पूर्वाने पुढाकार घेतला आणि जवळजवळ 30,000 लोकांची तपासणी आपण त्या ठिकाणी केली आणि गेले 2 वर्ष आपण त्याच्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करत होतो की याच्यामध्ये आम्हाला हे जे द्यायचं जे त्यांना उपकरणं द्यायची आहेत किंवा आणखीन काय द्यायचं आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आपण तपासणी केली होती आणि 2-2.5 हजार लोक त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये अस्थिव्यंग लोक निघालेले होते. आता लवकर काय ते मिळेना, पण आता आनंदाची बातमी तुम्हाला अजून एकदा सगळ्यांना यावं लागेल की आता आपण जे 2,500 लोकांना तपासलं होतं आणि ज्यांना केंद्र सरकारने पात्र ठरवलेलं आहे त्या 2,500 लोकांचं सगळं साहित्य आता आपल्या तालुक्यात पोहोच झालेलं आहे आणि एक कार्यक्रम घेऊन मग कोणाला चाकाची सायकल पाहिजे, कोणाला आणखीन काय पाहिजे, कोणाला काय पाहिजे ते आपण नाही ठरवणार. ते तुमची जेव्हा तपासणी झाली त्यावेळेला तुमचं नाव घालून त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या आणि नंतर त्याच्यामध्ये केंद्र सरकारकडे गेल्यानंतर केंद्राकडून ते आता सगळं मंजूर होऊन आलंय. आता सध्या सगळं शिवनेरी मंगल कार्यालय त्याच साहित्याने भरलेलं आहे आणि शिवगिरीच म्हटलं, काय म्हटलं मी, देवगिरी म्हटलं. देवगिरीला अजितदादा राहतात. शिवगिरी मंगल कार्यालय हे पूर्ण भरलेलं आहे. अजून गाड्या येतातच आहे, ट्रकमध्ये सामान येतं ते सगळं. आता पुढच्या आठवड्यात कधीतरी ते साहित्याचं वाटप तुम्ही करा. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, या 2 अलग अलग योजना आहे. एक ही व्यंग असलेल्या लोकांच्या दिव्यांग लोकांच्यासाठी आणि एक इतरांसाठी. तर वयश्री योजना त्याचं नाव. वयश्रीचं साहित्य अजून आलं नाही आणि फक्त दिव्यांगांचं साहित्य आलेलं आहे. आता दिव्यांग आहेत 2,500 आणि इतर आहेत 28,000. आता 2,500ला वाटलं की उरलेले 28,000 विचारणार आमचं काय, आम्हाला नाही मिळालं, आमच्या गावाला नाही मिळालं. मग आता आली निवडणूक, घेतो पाहून. त्यामुळं त्याचाही प्रयत्न आपला चालू आहे. आज उद्या कधीतरी त्याला यश येईलच आणि सगळ्यांना जे द्यायचं आहे ते द्यायचा आपण प्रयत्न करू आणि त्याचा सुद्धा फायदा हा सगळ्यांना मिळून द्यायचं काम आपण करूया. बोलण्यासारखे विषय फार आहेत, पण ग्रामपंचायती आपल्या तालुक्यातल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता लोकांना किती आवडेल नाही आवडेल मला माहिती नाही. गावाला शाळा नसली तर आमच्या गावाला शाळेच्या 2 खोल्या द्या किंवा 4 खोल्या द्या म्हणून माझ्याकडे येतात लोक पत्र घेऊन. पण तुमच्या गावात जर आलं तर प्रत्येक मळ्यात 1-1 मंदिर आहे. 2-2 कोटीचं मंदिर बांधतात, 1-1 कोटीचं मंदिर बांधतात. मंदिर बांधा तुम्ही, पण गावामध्ये एक मंदिर जर असलं आणि सगळ्यांनी जर त्या देवाची मनोभावे पूजा केली तर म्हणजे सप्त्यामध्ये सुद्धा आपण किती जेवण घालतो. कीर्तन ऐकतो आपण, महाराजांचं कीर्तन ऐकलं पाहिजे, त्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळेल. परंतु या सगळ्या गोष्टी काटकसर करून किंवा लग्नामध्ये सुद्धा आपण केवढे मोठे मोठे खर्च करतो अलीकडच्या काळात. आणि सगळ्या सरपंचांना सांगतो
या डीजेमुळे 2050 पर्यंत निम्मी लोकसंख्या आपली पूर्ण बधीर होणार आहे, म्हणजे त्यांना ऐकूच येणार नाही. पण हाऊस एवढी असते की ते डीजे कुठल्याही कार्यक्रमाला किती त्या ठिकाणी वापरले जातात आणि आपण आपल्या हाताने एक दुखणं किंवा आता कुठलाही सण असला तर त्याला एवढ्या मोठ्या आवाजात स्पीकर लावतात आणि त्याच्यामधून सुद्धा एक नवीन प्रकारचा आजार हा आपल्याकडे त्या ठिकाणी आपण आपल्या हाताने ओढून घेतो. आणि म्हणून आरोग्य, शुद्ध पिण्याचं पाणी, या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिल्या पाहिजे. आज तुम्ही या परिसरात आलात, हे आपल्या राज्य सरकारने इंजिनिअरिंग कॉलेजसाठी आणि पॉलिटेक्निकसाठी बांधलेलं सभागृह आहे आणि बाजूला इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक आहे. आज या इंजिनिअरिंग कॉलेजमधून 6000 मुलं आतापर्यंत इंजिनियर झालेली आपल्या तालुक्यात. तर ज्याच्या कुटुंबातली मुलं झाली असतील त्या कुटुंबाला नक्कीच एक वेगळं जीवन भविष्य काळामध्ये, कारण आता इंजिनियर लोकांना, ITIच्या लोकांना सेवेची संधी मिळते आणि ती सेवेची संधी मिळून त्याच्यामध्ये 4 पैसे मिळतात. मग त्यांना देशामध्ये मिळते नोकरी, परदेशामध्ये नोकरी मिळते, काही व्यवसाय बरेच लोक सुरू करतात आणि त्याच्यामधून आपण याच्यामध्ये अधिकाधिक भर घालायचा प्रयत्न आपण करतो. आता तुम्हाला मला विचारायचं आहे की तुमच्यातले किती लोक या परिसरात किंवा या सभागृहात इथं आले होते आतापर्यंत? हात वर करा बरं. आता 2 कार्यक्रम झाल्यामुळे थोडे आले, नाही तर अजूनही बरेच लोक आले नाही. आता हे सभागृह एवढी चांगली व्यवस्था आपण केली, हे बालगंधर्वपेक्षा चांगलं सभागृह आहे आणि मोठं सभागृह आहे. 1000 मुलं इथं बसू शकतात किंवा बसू शकतात खाली. इथं प्रोफेशनल नाटकंसुद्धा होऊ शकतात, संगीताचे कार्यक्रमसुद्धा होऊ शकतात, सगळं होऊ शकतं. पण पहिला प्रेफरन्स हा कॉलेजच्या मुलांच्या लेक्चर्सचा पहिला प्रेफरन्स आहे आणि मग बाकीचे प्रेफरन्स. फक्त इथं काय होऊ शकत नाही, इथं साखरपुडा नाही होऊ शकत, इथं टिळा नाही होऊ शकत, इथं लग्न नाही होऊ शकत, इथं या बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या मंगल कार्यालयात व्हायच्यात त्या मंगल कार्यालयातच करा. पण आज पवार साहेब आले, त्यांनी आपल्यासमोर बोलले, एक वेगळा आनंद मिळाला का नाही तुम्हाला प्रत्येकाला? यापूर्वी पण जे वक्ते आले होते त्या वक्त्यांनी सुद्धा, काय नाव त्यांचं, सागर देशपांडे आले होते, त्यांनी सुद्धा सभागृह असं खेळून ठेवलं होतं, नुसतं जोरदार केलं होतं. असे अनेक प्रकारचे कार्यक्रम भविष्यात आपल्याला करावे लागतील आणि हे मोफत नाही आहे, याचं भाडं द्यावं लागतं. जे कार्यक्रम घेतील त्यांनी डिपॉझिट आणि भाडं द्यावं लागतं आणि मग हे सगळा कार्यक्रम संपल्याच्या नंतर मग, आणि हे सगळं कॉलेजचेच लोक काम करतात, त्याच्याशी आपला काही संबंध नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी आज या ग्रामीण सुधारणाच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी ऐकल्या, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असतील. याच्यावर अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. इंटरनेटवर सुद्धा केंद्र सरकारच्या योजना आणि राज्य सरकारच्या योजना
याची मोठी माहिती आहे, तर ती सुद्धा माहिती तुम्ही जर काढली, वाचली आणि गावात अंमलबजावणी केली. फक्त आता BDO ताई सगळ्या गावाला ग्रामसेवक नाही आहेत. ग्रामसेवक 2-2, 3-3 गावाला 1-1 ग्रामसेवक आहेत आणि त्याच्यामुळं त्या गावातली सगळी कामं वेळेवर होत नाहीत. आता आपल्या तालुक्यात किती ग्रामसेवक आहेत? 85. आता किती हजार किती आहेत सभागृहात? उभे राहा बरं. आहे बऱ्यापैकी. बसा. फक्त तुम्हाला सगळ्या ग्रामसेवकांना एकच विनंती आहे, जरी 2-2, 3-3 गावं तुमच्याकडे जरी दिलेली असली तरी सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष द्या आणि लोकांना कुठल्याही गोष्टीसाठी त्रास होणार नाही याची काळजी घ्या. सरकारने भरपूर आता नवीन योजना आणलेल्या आहेत, परंतु त्या सर्वांपर्यंत पोचत नाहीत. त्या योजना सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावा, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि हे आरक्षणाचा जो विषय आहे, म्हणजे विशेष करून हे सरपंच पदाचं आरक्षण 6 महिने वाटून घेतो आपण जे, तर तसं ठेवू नका. महिला चांगल्या तयार करा, कारण आता भारत सरकारने पार्लमेंटमध्ये कायदा केलेला आहे. विधानसभा आणि लोकसभेला सुद्धा आता महिलांना आरक्षण राहणार आहे. आणि उद्या विधानसभेला आणि लोकसभेला आरक्षण राहिल्यानंतर काय सांगावं, तुमच्यातलंच एखादे आमदार किंवा खासदार होईल तिथं आणि जाऊन प्रश्न मांडेल. त्यावेळेला आपल्याला या सगळ्या प्रश्नांचा अंदाज आणि आधार हा त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. पुरुष सरपंच जे आहेत ते तर करतीलच, त्यांच्यासाठी सगळ्या सुविधा आहेत, त्या सुविधा आपण पूर्ण करूया. तुम्ही सगळेजण या कार्यक्रमाला आल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि ज्या वेळेला हा जो दिव्यांगांचा कार्यक्रम होणार आहे तो ठरलेल्या लोकांसाठीच आहे असं तुम्ही तुमच्या गावातलं बघून घ्या कोणाला आहे, पण बाकीच्यांना सुद्धा समजून सांगितलं पाहिजे की वयोश्रीच्या योजनेतले अजून साहित्य आलेलं नाही. फक्त एकाच योजनेमधलं साहित्य आलेलं आहे आणि ते साहित्य त्या अस्थिव्यंग लोकांना आपल्याला वाटायचं. 2-4 दिवसात तोही कार्यक्रम आपण घेऊन टाकू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.